लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आमदार देवयानी फरांदे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे। जयंतीनिमित्त करण्यात आलेल्या विविध विकास कामांसाठी आमदार देवयानी फरांदे यांच्या आमदार विकास निधीतून महत्त्वाचे सहकार्य लाभल्याबद्दल मातंग समाजाच्या वतीने त्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला आहे। त्यानंतर हजारो नागरिक, मातंग समाजातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी माजी महापौर विनायक पांडे यांच्या कार्यालयाला भेट देऊन त्यांचाही शाल परिधान करून व पुष्पगुच्छ देत जाहीर सत्कार केलाय। समाजाच्या विकासासाठी दिलेल्या सहकार्याबद्दल आणि जयंती सोहळा यशस्वी करण्यासाठी केलेल्या योगदानाबद्दल उपस्थानी दोन्ही मान्यवरांप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे। यावेळी समाजातील अनेक मान्यवर, पदाधिकारी, महिला, युवक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। हजारो नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे अण्णाभाऊ साठे जयंती सोहळ्याला विशेष भव्यता प्राप्त झाली आहे। उपस्थानी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा वारसा जपण्याचा आणि सामाजिक ऐक्य अधिक दृढ करण्याचा संकल्प व्यक्त केलाय। तो एकदम कांबळे साहेब अनवयनी, मी खरं तर कधी कोणत्या समाजाचं नेतृत्व स्वीकारत नाही आणि मला आवडत पण नाही। माझ्या आयुष्यात मी कोणत्या समाजाचा जर पहिल्यांदी उत्सव समितीचा जर अध्यक्ष झालो, माझ्या गेल्या 45 वर्ष मला राजकारणात झाले, पण पहिल्यांदी मी मातंग समाजाचा आपलं नेतृत्व तुमचं स्वीकारलं। नाहीतर मला बिलकुल आवडत नाही, शायनिंग आवडत नाही, उगाच पुढे पुढे करणं मला आवडत नाही। मी फोटोत पण कधी पुढे येत नाही, पण काय मी कोणाला पण विचार, आमचे हे संदेश वगैरे, नाना तर माझ्या लहानपणापासून हे कांबळे, मला ह्या गोष्टी आवडत नाही। पण एक गरीब समाज, कष्टकरी लोक तुम्ही सगळे, आणि कुठेतरी एक चांगलं स्मारक होतं आहे आणि त्या स्मारकाचं नेतृत्व करायला आपल्याला मिळतं आहे। आणि मी यूट्यूबवर जेव्हा अण्णाभाऊ वाचले, अण्णाभाऊ ऐकले, त्या माणसानी एकदम गरिबीतून अवघं 1.5 दिवसाचं शिक्षण घेतलेलं आहे आणि 1.5 दिवसाचं शिक्षण घेऊन एवढं जागतिक कीर्तीचे नेते, म्हणजे मी काल पण रात्री जेव्हा ऐकलं ना, तर रशियामध्ये जे राज कपूरांचं गाणं फेमस झालं, भाऊंचं झालं रशियामध्ये, म्हणजे आपण विचारसुद्धा करू शकत नाही। आणि मुंबईत आल्यानंतर तो माणूस एका झोपडीत राहून कसं जीवन जगले आपण सगळ्यांनी बघितलं, आणि तीच हाल अपेक्षा तुम्ही आज पण भोगताय। कुठेतरी हा समाज दारिद्र्यातून बाहेर निघाला पाहिजे, म्हणून निश्चितपणे मी या ठिकाणी सांगतो, आमदारबाई असेल, आमच्या देवयानीताई फरांदे असेल, मी असेल, जे प्रयत्न तुमच्यासाठी करता येईल ते निश्चितपणे केल्याशिवाय राहणार नाही। मोठा कार्यक्रम असतो आणि अमित शाह पुण्याला आले होते, त्यामुळे ते येऊ शकले नाही। मी भुजबळ साहेबांशी बोललो 3-4 दिवस आधी, म्हटलं साहेब असं अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाचं उद्घाटन आहे आणि तुम्ही यावं, उद्या या आमचे कांबळे साहेब वगैरे सगळे मातंग समाजाचे लोक तुम्हाला भेटायला येतील, तेवढी तारीख नोट करा आणि त्यांना वेळ द्या। भुजबळ साहेबांनी ताबडतोब हो म्हणे, दुसऱ्या दिवशी तुम्ही सगळे गेले ना, भुजबळ साहेबांनी लगेच डायरीमध्ये कार्यक्रम नोट करून घेतला। आणि जसं अर्थाने दीन दलित गोरगरिबांचा जर कैवारी असेल तर भुजबळ साहेब काही असो, काय एकदा जर शब्द दिला तर मागे घेत नाही। ही जीवन जगले आणि कशा हाल अपेक्षा भोगल्यात हे संपूर्ण वर्णन भुजबळ साहेबांनी सांगितलं। अनेक अतिशय दिमागदार कार्यक्रम झाला आणि इतका सुंदर कार्यक्रम झाला, इतकं सुंदर स्मारक झालं। आपलं अण्णाभाऊंचा पुतळासुद्धा चांगला झाला। अण्णाभाऊंनी ज्या कादंबऱ्या लिहिल्यात, जवळजवळ 30-35 कादंबऱ्या, त्यासुद्धा आपण तिथं पाठीमागे लावल्यात। भाऊ, आपण एवढं मोठं स्मारक केलं, पण बाजूला 2 मिरर लावायचे आहे, म्हणजे अण्णाभाऊ साठेंची जे चळवळ आहे त्या चळवळीचे मिरर बनवून लावायचे आपल्याला। गिरीश भाऊंनी विचारलं किती खर्च येईल, म्हटलं 20-25 लाख रुपये।
दिले म्हणे. मग त्या मूर्तिकाराला बोलवलं मी, म्हटलं मूर्तिकार पण बसलेला आहे, याला डिझाईन बनवायला सांगा. मग गिरीश भाऊनी त्याला सांगितलं तू डिझाईन बनव, मला दाखव, मी 20-25 लाख रुपये देतो, आपण ते 3-4 महिन्यात लावून टाकू. तर स्मारक आपण म्हणजे पहिल्यापेक्षा चांगलं झालं ना. ते आपले आमदार देवयानीताई फरांदे त्यांच्यामुळे झालेलं आहे. कोणी तिथं स्टेजवर येऊन काही बडाईक्या मारत असेल, आम्ही पाठपुरावा केला ना, आम्ही हे केलं आणि ते केलं, हे साफ झूट आहे. कृती करणं महत्त्वाचं राहतं. आणि त्या हाताला आम्ही नक्कीच यश देऊ. तुमचा कधीही आयुष्यात पराजय होणार नाही. तुम्ही उंचावर जाल एवढी खात्री देतो. ज्याच्या पाठीमागं मातंग समाज आहे तो कधीही पाठीमागे येत नाही, तो पुढेच जात असतो. सातत्याने तुम्ही पुढेच जाल, कोणी काहीही म्हणू द्या. फक्त एवढंच आहे साहेब भाऊ, की आपण जयंती एकदम सुखाने पाडली. आणि आपला एक वैशिष्ट्य सांगतो की जर सांस्कृतिक कार्यक्रम असता तर लोक भरपूर जमा झाले असते. पण एक लक्षात ठेवा की हा समाज विखुरलेल्या अवस्थेत एकत्रित आला आणि या सगळ्या महिलांनी त्या एकत्र आणला आणि भाऊ हॉल भरवला. आणि खास तुमचे मनोगत ऐकण्यासाठी हॉल आलेला होता, कुठलंही गाणं ऐकण्यासाठी नव्हे. म्हणून आम्हाला अभिमान वाटतो का तो कार्यक्रम खरोखर यशस्वी झाला आणि प्रत्येकाचं मनोगत ऐकून हा समाज आपल्या समाधानाने परत गेला. आम्ही तुमचे समाजाच्या वतीने, संपूर्ण मातंग समाजाच्या वतीने ऋण व्यक्त करण्यास आणि या सगळ्यांच्या वतीने तुम्हाला पुष्पगुच्छ आणि आम्ही शाल अर्पण करतोय. ती आमची गरिबाची एक समजून ती स्वीकारावी हीच विनंती. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.